नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्सवर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जोग. गेल्या वेळेस किरणोत्सर्जन म्हणजे काय हे आपण बघितलं. आज त्याचे महत्वाचे गुणधर्म म्हणजे प्रॉपर्टीज काय आहेत ते बघूया. किरणोत्सर्जन ही एक वेगळी प्रक्रिया आहे, नेहमीच्या गोष्टींसारखी नाही. त्यामुळे त्याचे गुणधर्मही वेगवेगळे आहेत. त्यामुळे त्याच्यात ते समजायला काही वैज्ञानिक गोष्टी आणि वैज्ञानिक पद्धतींचा विचार केला पाहिजे. आणि एकदा हे गुणधर्म समजले की एकापेक्षा अधिक गुणधर्म वापरून आपण त्यांचा उपयोग कसा करून घेतो हे जेव्हा मी सांगेन तेव्हा तेही लक्षात येईल. त्यामुळे जितके जास्ती गुणधर्म वापरून आपण नवीन संकल्पना मांडू तितका तो उपयोग जास्ती फायद्याचा मानवासाठी होतो. आणि किरणोत्सर्जनाचेही अनेक उपयोग आहेत जे आपण रोजच्या जीवनात फारसे वापरत नाही, पण ते अतिशय महत्वाचे आहेत. मी आज अनेक इंग्रजी शब्द वापरणार आहे. याचं कारण म्हणजे ते मुळात समजायला आणि आपल्या नेहमीच्या भाषेतले वापरातले आहेत. केंद्रक म्हणजे न्यूक्लियस किंवा अणू हा ॲटम किंवा सांख्यिकी शास्त्र म्हणजे स्टॅटिस्टिक्स असले कठीण शब्द वापरायच्या ऐवजी ते मूळ इंग्रजी शब्द आहेत ते तसेच वापरूया, कारण ते समजायला तितके जास्ती सोपे आहेत, आपल्या नेहमीच्या बोली भाषेतले आहेत. आता आपण या गुणधर्मांकडे बोलूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे मी मला वाटतं गेल्या वेळेस जरासं सांगितलं होतं, त्याच्याकडेही येतो. किरणोत्सर्जन हा एक नैसर्गिक न्यूक्लियसचा गुणधर्म आहे. त्यामुळे भौतिक आणि रासायनिक बदल जे असतात त्याचा या न्यूक्लियसवर काहीच परिणाम होत नसल्यामुळे रेडिओ ऍक्टिव्हिटी आणि त्याचे गुणधर्म यांच्यावर त्यांच्या भौतिक आणि रासायनिक स्थितीचा काहीही परिणाम होत नाही. अर्थ त्याचं तापमान वाढवलं काय, कमी केलं काय, सॉलिड घेतला, लिक्विड घेतला, गॅस घेतला, प्लाझ्मा घेतला, कुठलाही संयुग घेतलं, कुठल्याही स्थितीतलं असलेलं घेतलं, ऑक्साईड घेतलं, क्लोराईड घेतलं किंवा विरघळवून घेतलं किंवा तापवून घेतलं, या सगळ्याचा परिणाम न्यूक्लियसवर होतच नाही. कारण ते फक्त बाहेरच्या कक्षेतल्या इलेक्ट्रॉन्सच्या परस्पर संबंधांनी या सर्व गोष्टी बदलत असतात. त्यामुळे किरणोत्सर्जनाचा वेग जो आहे त्याच्यावर या कुठल्याही गोष्टीचा परिणाम होत नाही. मी युरेनियम घेतलं काय, युरेनियम ऑक्साईड घेतलं काय, युरेनियम फ्लोराईड घेतलं काय, युरेनियम हेक्झाफ्लोराईड घेतलं काय. हेक्झाफ्लोराईड आपण नंतर याची चर्चा करणार आहोत. या सर्वांचा विघटनाचा वेग जो आहे, रेट ऑफ डिसइंटिग्रेशन असं ज्याला म्हटलं जातं, हा युरेनियमच्या न्यूक्लियसवर अवलंबून असतो. त्यामुळे तो वेग सारखाच राहतो, त्याच्यावर या कुठल्याही गोष्टींचा परिणाम होत नाही. ही त्याची पहिली प्रॉपर्टी झाली. आता दुसरी अतिशय महत्वाची प्रॉपर्टी, किरणोत्सर्जन प्रक्रिया ही स्टॅटिस्टिकल प्रोसेस म्हणजे सांख्यिकीय प्रक्रिया आहे. स्टॅटिस्टिकल म्हणजे काय, तर जर युरेनियम किंवा थोरियम किंवा प्लुटोनियम यांचे न्यूक्लियाची संख्या ही परार्ध आणि त्याच्या पुढे मोठ्या आकड्यांबद्दल आपण गेल्या वेळेस चर्चा केली होती. आता 10⁻² म्हणजे 10⁻10 असेल तर 10 शून्य पुढे हे आपल्याला लक्षात आहे. इतका मोठा आकडा 10 शून्य पुढे म्हणजे 10 अब्ज आणि अब्ज म्हणजे 20 शून्य झाली, म्हणजे असे मोठे आकडे, ह्याच्यावर चर्चा आपण गेल्या वेळेस केलेली आहे. तर जेव्हा हे आकडे या न्यूक्लियाची संख्या इतकी जास्ती असेल तेव्हाच हे नियम
रेडिओ ऍक्टिव्हिटीचे त्यांना लावता येते. जर संख्या 5, 10, 50, 100, 200, 500 अशी असेल त्याच्यावर काही परिणाम होत नाही. आपल्याला ते कधी ठरेल, काय होईल, कसं होईल हे काहीही सांगता येत नाही. असं कसं ते समजून घ्यायला 1-2 उदाहरणं घेऊन बघू आपण. 2-3 उदाहरणांबद्दल बोलतो. अख्ख्या पृथ्वीवर किती मुंग्या आहेत तर तुम्ही गुगलमध्ये बघितलं तर ट्रिलियन्स ऑफ ट्रिलियन्स, म्हणजे मगाशी मी आकडा सांगितला आता 10 अब्ज गुणिले 10 अब्ज गुणिले आणखीन कितीतरी, म्हणजे असे शेकडो शून्य मोठे आकडे एकत्र केल्यासारखे हा मोठा आकडा तयार होतो. इतक्या मुंग्या आहेत. मग कुठल्या एखाद्या दिवशी सोमवारी किती मुंग्या मारतात कसं सांगणार? कुठली मुंगी मरेल, काय तुमच्या समोरून चालणारी मुंगी मरेलच का, काय सांगता येत नाही. मग सोमवारी मरणाऱ्या मुंग्यांचा संख्या जर विश्वाच्या दृष्टीने हिशोब केला तर समजा 100 अब्ज इतकी असेल रोजच्या रोज, कारण त्याच्या कितीतरी पट मुंग्या पृथ्वीवर आहेत. तर सोमवारी इतक्या मुंग्या मरतात, मग मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी जवळपास सगळीकडे सारख्याच प्रमाणात मुंग्या मरतात, कारण तो अंदाज आहे. यालाच स्टॅटिस्टिकल अप्रॉक्सिमेशन असं म्हटलं जातं. मग माझ्यासमोर जर 10 मुंग्या असतील किंवा माझ्या घरात मला चालताना दिसत आहेत 10 मुंग्या चालल्यात, तर ह्या 10च्या मुंग्या आज यातली कुठली मुंगी मरणार आहे? 10च मुंग्या आहेत. मी ठरवू शकतो की ही मुंगी मरणार आहे आत्ताच्या आत्ता? नाही. मग आज त्यातल्या 2 मेल्या समजा काही कारणाने, तर मग टक्केवारी एकदम बदलते का? नाही. कारण ते आपण पृथ्वीच्या मानाने विचार करतोय. दुसरं उदाहरण घेऊ. समजा आपण भारतातल्या कार्स बद्दल विचार केला आणि सर्व वाहनांचा विचार केला तर लोकसंख्येपेक्षा कितीतरी पट जास्ती वाहनं आहेत. म्हणजे जर 100 भारताची लोकसंख्या 1.5 अब्ज म्हटली तर 100 अब्ज वेगवेगळे व्हेकल्स आजूबाजूला आहेत. त्यातल्या आपण असं गृहीत धरू की काहीतरी 10 लाख किंवा कमी धरू 1 लाख व्हेकलचा रोज कुठे ना कुठे कसा तरी ऍक्सिडेंट होतो. मग कुठल्या व्हेकलचा रोज ऍक्सिडेंट होणार आहे हे आपण ठरवू शकतो का? नाही ना. कारण ते कुठली घटना कुठे कशी घडेल हे आपल्याला सांगता येत नाही. आणि समजा एखाद्या फॅमिलीमध्ये 3-4 व्हेकल्स आहेत, तर त्यातला रोज कुठलं व्हेकलचा ऍक्सिडेंट होणार आहे ठरवू शकतो का? नाही. कारण घरात जर 5 किंवा 6 व्हेकल्स असतील, प्रत्येकाची सायकल, प्रत्येकाची स्कूटर, प्रत्येकाची कार अशी असेल, तर या 5-6 व्हेकल्सचा रोज त्यातला एखादा ऍक्सिडेंट होईलच का? नाही ना. नक्की ठरू शकतो का? नाही ठरू शकत. कारण मी भारतासाठी, कारण तिथे 100 अब्जाची संख्या आहे, तिथे मी हा नियम लावू शकतो. 4-5 गोष्टींसाठी हा नियम लावता येत नाही. आणि एकाच्या ऐवजी 2 समजा ती कुठेतरी सर्व पार्क केले आहेत आणि ती बिल्डिंगच पडली तर एकदम 10च्या 10 व्हेकल्स जाऊ शकतात. म्हणजे नथिंग इज प्रेडिक्टेबल. मग कुठला आणि रॅन्डमली या गोष्टी होत असतात. तेव्हा जेव्हा संख्या खूप मोठी असते तेव्हाच या रेडिओ ऍक्टिव्हिटीच्या नियमांचा योग्य वापर करता येतो. हा झाला दुसरा अतिशय महत्वाचा रेडिओ ऍक्टिव्हिटीचा नियम. आता तिसऱ्याकडे बोलूया. आणि त्याला जोडून आणखीन एक गोष्ट सांगतो की मग मी 1 ग्रॅम युरेनियम घेतलं किंवा 1 ग्रॅम प्लुटोनियम घेतलं, तो 1च ग्रॅम आहे हो, मग त्याला मी कसा नियम लावणार असं तुम्ही म्हणू शकता. तसं नाहीये. कारण 1 ग्रॅम प्लुटोनियम जरी असलं किंवा युरेनियम जरी असलं तरी त्यातल्या न्यूक्लियसची संख्या ही एका बाजूला 10⁸ म्हणजे 10 कोटी आणि दुसऱ्या बाजूला 10 कोटी आणि तिसऱ्या बाजूला 10 कोटी, म्हणजे इतके जास्ती 10 गुणिले 8 8 8 म्हणजे 16
24 म्हणजे 10⁻24 इतकी शून्य असलेल्या मोठ्या आकड्या इतके ॲटम्स एका क्युबिक सेंटीमीटरमध्ये असतात किंवा 1 ग्रॅम मध्ये असतात. 1 ग्रॅम पाणी घेतलं तर ते एवढेच ॲटम्स असतात. मग तेवढ्या न्यूक्लियस असतात. मग तेवढ्या न्यूक्लियससाठी हाही नियम लागू होतात. त्यामुळे 1 ग्रॅम पाण्याला मी रेडिओ ऍक्टिव्हिटीचा वापर करू शकतो. 1 ग्रॅम युरेनियमला, 1 ग्रॅम प्लुटोनियमला, बाकीच्या गोष्टींसाठी मी वापरू शकतो. आता पुढची पायरी, कुठला यातला ॲटम डिसइंटिग्रेट होईल हे कोणीही ठरवू शकत नाही, कारण ही स्टॅटिस्टिकली रॅन्डम प्रोसेस आहे. मग काय ठरवता येतं, तर एका सेकंदात किती ॲटम्सचं न्यूक्लियसचं रूपांतर दुसऱ्या प्रकारात होईल ह्याला रेट ऑफ डिसइंटिग्रेशन असं म्हटलं जातं. विघटनाचा वेग, किती न्यूक्लियाय पर सेकंड नष्ट होत आहेत किंवा बदलत आहेत, याला रेट ऑफ डिसइंटिग्रेशन म्हणतात. हा जो रेट ऑफ डिसइंटिग्रेशन आहे हा ते तिथे त्या जवळपासच्या एरियात किती न्यूक्लियाय त्या प्रकारचे आहेत या संख्येवर अवलंबून असतं. हेच याला वापरलेला शब्द हा कॉन्सन्ट्रेशन आहे. म्हणजे रेट ऑफ डिसइंटिग्रेशन हा कॉन्सन्ट्रेशनच्या प्रमाणात असतो. जितकं कॉन्सन्ट्रेशन जास्ती तितका रेट ऑफ डिसइंटिग्रेशन जास्ती. आपण उदाहरण घेऊया. लहान मुलांची शाळा आहे. एक 5-10 मुलं आहेत, असे पसरलेली आहेत. गप्प क्वायट शांत असतात. पण जसे जसे ते एकत्र यायला लागतात तसा तसा त्यांचा गोंधळ आणि गोंगाट वाढायला लागतो. म्हणजे जितकं मुलांचं कॉन्सन्ट्रेशन जास्ती होईल तितका त्यांचा गोंगाट वाढणार आहे. गर्दीतही हेच होतं. खूप पसरलेले लोक आहेत, कोणीच नाही आजूबाजूला, काय गोंधळ गडबड, काहीच उपयोग नाही. पण ते सर्व एकत्र यायला लागले की त्याचा परिणाम आपल्याला जास्ती दिसायला लागतो आणि त्याचा रेट गोंगाटाचा वाढतो. ऑस्ट्रेलियासारखा देश आहे, त्याच्यातले किती लांबनं बघितलं तर किती उजेडी दिसतो. काय फारसं नाहीच कारण मधल्या भागात, कारण तिथे दिव्यांचं प्रमाणच कमी आहे. हो, किती अगदी छोटे मिणमिणीचे दिवे असले तरी ते काय समजतच नाहीत. पण एखादा विशिष्ट गाव बघितलं, कॅनबेरा बघितलं किंवा ॲडलेड बघितलं, तर तिथे कॉन्सन्ट्रेशन जास्ती आहे. म्हणजे वरनं तिथला प्रकाश दिसणार आहे, कारण तिथली कॉन्सन्ट्रेशन जास्ती असल्यामुळे तिथनं बाहेर पडणाऱ्या प्रकाशाचं प्रमाणही जास्ती आहे. असेच अनेक उदाहरणं आपण ठरवू शकतो. पण मी खरं तर आपण रेडिओ ॲक्टिव्हिटी बद्दल बोलतोय, तर त्यातलं एक उदाहरण घेतो. नंतर त्याच्याबद्दल कधीतरी बोलणारच आहे. तर पण ते समजलं तर जास्ती सोपं होईल. इथे एक ग्रंथी असते, त्याला थायरॉइड असं म्हणतात. आणि त्यातल्या थायरॉक्सिन नावाचं एक केमिकल बाहेर पडत असतं आणि ते आपल्या शरीरात वापरलं जातं. त्याचं प्रमाण जर जास्ती झालं तर काहीतरी रोग होतो. गॉयटर वगैरे सारखे अनेक प्रकार आहेत, तर ते रोग होण्याची शक्यता असते. मग कारण काय, तर थायरॉइड वाढलाय. तर थायरॉइड वाढलंय तर मग काय उघडायचं कापून काढायचं नाही. हो, असं तुम्ही कसं ठरवणार की कुठला कापायचं किंवा कुठलं मारायचं किंवा काढून टाकायचं असेल. मग ह्याच्यासाठी काय केलं जातं, तर रेडिओ ऍक्टिव्हिटीचा वापर केला जातो. आता आयोडीन, आजकाल मिठात नेहमी आयोडीन वापरलं जातं, कारण हा आयोडीन हे आपल्याला आवश्यक असलेला घटक आहे. सोडियम आयोडाईड किंवा पोटॅशियम आयोडाईड या स्वरूपात ते आपल्या शरीरात जात असतं आणि त्याचा वापर सगळ्यात जास्ती या थायरॉइडमध्ये होत असतो. मग काय करतात की यातला आयोडीन हा घटक जो आहे त्याचं रूपांतर काही पद्धतीने, त्याच्याकडे मी नंतर येणार आहे, त्याचा रेडिओ आयसोटोप म्हणजे त्याचं किरणोत्सर्जन करणाऱ्या आयोडीनमध्ये रूपांतर केलं जातं. आणि यामुळे याला रेडिओ
आयसोटोप असं म्हटलं जातं. आता हे रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन जे आहे ते बाहेरनं सगळीकडनं सारखंच आहे हो. मिठात जर गेलं तर ते आपल्याला तसंच जाणवणार आहे, काहीही फरक आपल्या शरीराला सुद्धा जाणवणार नाही, पण ते रेडिओ ऍक्टिव्ह आहे. म्हणून सोडियम आयोडाईड किंवा पोटॅशियम आयोडाईड फॉर्ममध्ये हे रेडिओ आयोडीन टाकलं जातं. याचं सोल्युशन बनवतात, डायल्यूट, आणि ते आपल्याला इंजेक्ट करतात. आता ते शरीरात गेलं की ते पसरतं सगळीकडे. पंप आहे आपला इथला, खूप पूर्वी चर्चा केली होती आपण. भराभर सगळीकडे ते पंप केलं जातं ब्लड, आणि 1-2 मिनिटात सगळीकडे ते आयोडीन पसरतं. वापर कुठे जास्ती होतो? थायरॉइडमध्ये. म्हणून ते हळूहळू हळू हे सर्व मॉलिक्यूल त्याचे तिथे जमा व्हायला लागतात. सगळीकडे पसरलेला असताना त्याचा वेग 1 असेल डिसइंटिग्रेशनचा, तर ती गर्दी जमली आयोडीनची की त्याचा डिसइंटिग्रेशनचा रेट एकदम 100-150 होतो. आणि मग त्याच्यातनं बीटा रेडिएशन बाहेर पडायला लागतं. आणि बीटा रेडिएशन हे आपल्या कातडीत आरपार जाऊ शकतं आणि आपले सेल्स मारू शकतं. त्यामुळे त्या आयोडीन मधल्या रेडिएशनमुळे तिथले आजूबाजूचे सेल्स थायरॉइड मधले हे मरायला लागतात. पण काही विशिष्ट काळानंतर हे रेडिओ आयोडीन संपून जातं, कारण त्याचं विघटन होऊन ते दुसऱ्या रूपात बदलतं. म्हणजे थोडा वेळ, म्हणजे त्याचा हाफ लाईफ त्याच्याकडे मी येणारच आहे. 8 दिवस आहे. त्यामुळे 8x8x8x8 म्हणजे अबाउट 30-32 दिवसात ते सर्व रेडिओ आयोडीन जवळपास संपलेलं असतं. त्यामुळे थायरॉइडवर त्याचा परिणाम होत नाही. त्यामुळे त्या काळापर्यंत जे काही सेल्स मेलेले असतील त्याच्यामुळे एकूण थायरॉइडची साईज कमी होतो. तिथे ट्यूमर्स वगैरे असतील तर ते मरण्याची शक्यता जास्ती असते. आणि मग या रेडिओ आयोडीनचा वापर केल्यामुळे कॉन्सन्ट्रेशन वाढलं, रेडिओ ऍक्टिव्हिटी वाढली, त्याचा उपयोग संपला. कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, उपयोग संपला. असं हे कॉन्सन्ट्रेशनवर अवलंबून असलेलं रेट ऑफ डिसइंटिग्रेशन. मग ह्या आयोडीनच्या ऐवजी मी कोबाल्ट 60 वापरलं किंवा आणखीन कुठला पोटॅशियम वापरलं, रेडिओ ऍक्टिव्ह पोटॅशियम चालेल का? नाही, कारण त्यातनं बाहेर पडणारा अल्फा बीटा गॅमाचं प्रमाण वेगळं असणार आहे, कारण तो न्यूक्लियस वेगळ्या प्रकारचा आहे. त्यामुळे प्रत्येक रेडिओ आयसोटोपमधनं होणारं किरणोत्सर्जन हे त्या रेडिओ आयसोटोपच्या प्रकारचंच असतं. त्यातनं बाहेर पडणारे अल्फा बीटा आणि गामा त्या प्रकारचेच असतात. आणि त्याचं जर आपण मोजमाप करू शकलो तर तो कुठला रेडिओ आयसोटोप आहे हे आपल्याला सहज समजू शकतं. ज्याच्यासाठी एक यंत्र जुन्या काळी डेव्हलप झालं, त्याला GM काउंटर किंवा गायगर मुलर काउंटर असं म्हटलं जातं. ती यंत्र आजही नवीन पद्धतीची तशीच ही अजूनही उत्तम वापरात आहेत, कारण ती अतिशय चांगलं मोजमाप करणारं यंत्र आहे. ते GM काउंटर वापरून किंवा बाकीच्या तशाच यंत्रांच्या द्वारे ह्या कुठला आयसोटोप आहे हे ठरवता येतं. त्यामुळे प्रत्येक रेडिओ आयसोटोप हा दुसऱ्या रेडिओ आयसोटोपपेक्षा वेगळा असतो. त्यामुळे त्याची वैशिष्ट्य ही त्या प्रमाणाची असतील, त्याचे उपयोगही त्या पद्धतीचेच असतील. आता रेडिओ ऍक्टिव्हिटीचा एक अतिशय महत्वाचा भाग, ज्याला हाफ लाईफ ऑफ रेडिओ ऍक्टिव्हिटी असं म्हटलं, रेडिओ ऍक्टिव्ह न्यूक्लिआय असं म्हटलं जातं. मराठी शब्द वापरायची जरूर नाही. हाफ लाईफ हा शब्द सगळीकडे माहीत असलेला आहे. मूळ विघटन न झालेल्या न्यूक्लियाची संख्या जर असेल तर ती संख्या निम्मी होण्यासाठी किती वेळ लागतो त्याला हाफ लाईफ असं म्हटलं जातं. एक अब्ज अविघटित न्यूक्लियाय आहेत, ते अर्धा अब्ज होण्यासाठी किती वेळ लागेल त्याला हाफ लाईफ म्हटलं जातं.
प्रत्येक रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सचा हाफ लाईफ वेगळा असतो. काहींचा तो मायक्रो सेकंड्स मध्ये असतो आणि युरेनियम सारखा मटेरियलचा हाफ लाईफ हा बिलियन म्हणजे 1 अब्ज वर्ष च्या जवळपास इतका असू शकतो आणि त्याच्यामधले अनेक असतात. आणि रेडिओ आयसोटोप जे तयार केले जाते तेव्हा ते 60 सेकंड म्हणजे 60 मिनिटं, 8 मिनिटं, 10 मिनिटं असे केले जातात. मग अशी मी जे आयडीन म्हटलं त्याचा हाफ लाईफ हा 8 मिनिटं इतका आहे. व्याख्या आली, अर्थ समजून घेऊया. मी सोपे आकडे वापरतो. हाफ लाईफ तेवढेच असतील असं नाही. एक वस्तू आहे त्याचा हाफ लाईफ आहे 1 वर्ष आहे. 1 वर्ष हाफ लाईफ आहे आणि त्याची संख्या आहे 8 अब्ज. 8 अब्ज न्यूक्लिया त्याच्यात आहेत आत्ता या घटकेला. तर ते 1 वर्ष झाल्यानंतर त्यातले फक्त 4 अब्जच न्यूक्लिया रेडिओ ऍक्टिव्ह उरणार आहेत. बाकीच्यांचं रूपांतर दुसऱ्या कशात तरी झालंय. त्याच्यानंतर आणखीन 1 वर्षांनी या 4 मधल्या 2चं रूपांतर दुसऱ्या कशात तरी आणि 2च उरलेत. आणखीन 1 वर्षांनी या 2 मधला 1च उरणार आहे आणि 1चं रूपांतर आणखीन कशात तरी झालेलं आहे. म्हणजे 3 हाफ लाईफ्स मध्ये 8चे 4, 4चे 2, 2चा 1 अब्ज ॲटम्स किंवा न्यूक्लियाय एवढी संख्या उरली आहे. असा हा हाफ लाईफ. अतिशय झपाट्याने ही संख्या कमी होते. म्हणून ते आयडीएन कितीही असलं तरी 8, 8, 8, 8, 8 म्हणजे 32 होईपर्यंत ते मूळ आहे त्याच्या 1/16 झालेलं असेल. हा हाफ लाईफ. प्रत्येक गोष्टीचा हाफ लाईफ वेगवेगळा असतो. पण आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्टॅटिस्टिकल आहे असं म्हटलं होतं. त्यामध्ये 8 अब्जाच्याही कितीतरी पट जास्ती असले पाहिजेत. मग ते मी 1 ग्रॅमसाठी लावू शकतो का? हो, मगाशी सांगितला तसाच नियम आहे. 1 ग्रॅम पाणी घेतलं तर त्याच्यात एका बाजूला 10⁸ म्हणजे 10 अब्ज ॲटम्स असतात. त्यामुळे क्यूब घेतला तर 8 गुणिले 8 गुणिले 8 म्हणजे 24, 8 + 8 + 8 म्हणजे 24, 1 फॉलोड बाय 24 शून्य इतके जास्ती ॲटम्स त्या एका किंवा मॉलिक्युल्स 1 ग्रॅम पाण्यात असतात. युरेनियममध्येही जवळपास तेवढेच. बाकीच्या प्रत्येक गोष्टीत घनतेवर अवलंबून असतं थोडंसं, पण शून्यात 1 किंवा 2 शून्य कमी जास्ती होतात. म्हणजे 1 ग्रॅम जरी घेतलं त्याला रेडिओ ऍक्टिव्हिटीचे नियम लागू आहेत. हाफ लाईफचे नियम लागू आहेत. 1 ग्रॅम युरेनियम घेतलं त्याला लागू आहेत. 1 ग्रॅम आयोडीन घेतलं, 1 मिलीग्रॅम घेतलं, 1 मायक्रोग्रॅम घेतलं तरीही त्याला हे सर्व नियम लागू होतात. पण ह्याच्यात एक खोच आहे, ती समजली पाहिजे. मगाशी मी म्हटलं तसं 8 अब्ज, 4 अब्ज, 2 अब्ज, 1 अब्ज, अर्धा अब्ज, पाव अब्ज वगैरे 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 असे हाफ लाईफ मुळे ते बदलत असतात. आता मी सुरुवात करताना 8 ग्रॅमचा युरेनियमचा ठोकळा घेतला आणि आपण असं म्हणूया की आत्ताच्या कारणासाठी की या युरेनियमचं रूपांतर थोरियममध्ये होतं. तर 8 ग्रॅम हाफ लाईफ आहे समजा आत्ताच्या गणितासाठी 1 वर्ष आहे. तर पुढच्या वर्षी 8 ग्रॅम मधले 4 ग्रॅम युरेनियमचं रूपांतर थोरियममध्ये झालं. पुढच्या वर्षी त्या 4 मधल्या परत 2 ग्रॅमचं रूपांतर थोरियममध्ये झालं. आणखीन 1 वर्षांनी 1च ग्रॅम उरला युरेनियम. म्हणून समजा मी तो 8 ग्रॅमचा ठोकळा घेतला, त्याचं आज वजन केलं आणि 3 वर्षांनी वजन केलं तर ते वजन 1 ग्रॅम होणार आहे का? का दुसऱ्या वर्षी वजन केलं तर ते 8 ग्रॅमचं वजन 4 ग्रॅम होणार आहे का? कारण त्याचं रूपांतर झालंय.
युरेनियमचा थोरियम झालाय, त्याचं वजन जवळपास तेवढंच आहे, त्याची रेडिओ ऍक्टिव्हिटी निम्म्यावर आली आहे, त्याच्या रेडिओ ऍक्टिव्हिटीचा रेट निम्म्यावर आलाय, हे सर्व बदललंय. पण युरेनियमचं थोरियम झालंय, त्याचं वजन जवळपास तेवढंच आहे. त्यामुळे 8 ग्रॅमचं वजन हे जवळपास 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष यात सगळ्यात जवळपास 8 ग्रॅमच राहणार आहे. थोडं कमी होणार आहे, कारण युरेनियम आणि थोरियम मध्ये बदल आहे, पण वजन जवळपास तेवढंच राहणार आहे. तेव्हा हाफ लाईफचा विचार करताना वजन निम्म झालं असं होत नाही, त्या वस्तूचं वजन त्या एकंदरीत सिच्युएशनमध्ये निम्म झालं हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे जेव्हा आपण न्यूक्लिअर रिॲक्टर बद्दल बोलू तेव्हा युरेनियमच्या तो युरेनियम वापरलं जे जातं त्याचं आधीचं वजन आणि नंतरचं वजन ह्याच्यात फार फरक नसतो, पण हे वापरून संपलेलं आहे, हे आधीच आहे, कारण त्यातलं युरेनियमचं प्रमाण बदललेलं आहे. हा भाग आहे. ह्याला जोडून आणखीन एक संकल्पना लक्षात घेतली पाहिजे आणि तीही तितकीच महत्वाची आहे. मग यातनं ऊर्जा आली कुठनं? आणि ते एक इक्वेशन आहे जे आपल्याला वर्षानुवर्ष माहिती आहे, सगळ्यांना इक्वेशन माहिती असतं, E=mc². आइन्स्टाईनचा नियम की किती एनर्जी आहे, पूर्ण वजनाचं किंवा वस्तुमानाचं रूपांतर ऊर्जेत करता येतं, आणि एम म्हणजे त्या वस्तूचं वस्तुमान, सी म्हणजे प्रकाशाचा वेग, म्हणजे 3 × 10⁸. सो mc². हे ते इक्वेशन मी खूप पूर्वी त्याच्याबद्दल चर्चा केली होती, परत एकदा फक्त आठवण करून देतो की 1 किलोग्रॅम असेल वस्तू, तर पूर्ण त्याचं विघटन झालं आणि त्याचे ऊर्जेत रूपांतर झालं, तर 1 किलोग्रॅम गुणिले 3 × 10⁸ गुणिले 3 × 10⁸, म्हणजे एकूण झालं 9 × 10⁻16. 9 म्हणजे जवळपास 10, त्यामुळे 10⁻17 जूल इतकी ऊर्जा एका किलोग्रॅम वस्तूमध्ये साठवलेली असते. हा आकडा खूप मोठा आहे. आता त्याचा रेडिओ ऍक्टिव्हिटीशी संबंध काय? तर जेव्हा तुम्ही एखादा रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल आधी घेता आणि त्याचं विघटन होतं, त्यातनं काही वस्तू निर्माण होतात, या निर्माण झालेल्या सर्व गोष्टींचं वजन केलं आणि मूळ वस्तूचं वजन केलं तर त्यात थोडंसं वजन कमी असतं, नंतरच्या गोष्टीत खूप कमी असतं, थोडंसं कमी प्रमाण झालेलं असतं. या वजनाला मास डिफेक्ट असं म्हटलं जातं, आणि हा मास डिफेक्ट गुणिले C/C म्हणजे तेवढी ऊर्जा त्या गोष्टीतनं बाहेर पडते, आणि मग ही ऊर्जा गॅमा रेडिएशनच्या स्वरूपात बाहेर पडू शकते किंवा उष्णता असू शकते वगैरे वगैरे. कशी, ह्याचा विचार आपण रिॲक्टर्स बद्दल बोलू किंवा बॉम्ब्स बद्दल बोलू तेव्हा सांगेन. त्यामुळे युरेनियम रेडिओ ऍक्टिव्ह आहे, त्याचं रूपांतर डॉटर एलिमेंटमध्ये झालं असताना त्यातलं जो वजनातला फरक आहे त्याची रूपांतर हे ऊर्जेत होतं. पण ही संख्या खूप मोठी आहे. ही संख्या किती मोठी आहे बरेच वेळा आपल्याला लक्षात येत नाही. आता मी सांगितलं की 1 किलोग्रॅम बदललं, 1 किलोग्रॅमच्या ऐवजी 1 मिलीग्रॅम किंवा 1 ग्रॅम घेतलं. 1 ग्रॅम म्हणजे 1,000वा भाग. 1,000वा भाग जर मी घेतला तर ते 10⁻17चा 1,000वा भाग म्हणजे 10⁻14 म्हणजे 100 अब्ज जूल इतकी एनर्जी एका ग्रॅम वस्तूत असते. आपण विजेबद्दल बोललो होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण घरी जी वीज वापरतो ती एक युनिट असतं, 1 किलोवॅट आवर, एक विजेचं युनिट जे आपण वापरतो ते. मग ह्या 1 ग्रॅम वस्तूत किती युनिट वीज निर्माण होऊ शकेल? तर ती व्हॅल्यू आहे
27 अब्ज 27 अब्ज युनिट निर्माण होऊ शकते. आकडा म्हणायला सोपा आहे हो, अर्थ समजला पाहिजे. आपण भारतीय लोक गरीब देश आहे. समजा लोक 27 युनिट पर डे एवढाच वीज, चांगले लोक 27 युनिट पर डे इतका वीज वापरतात. खूप आहे हो. 27 गुणिले 32 एवढं बिल येतं त्यांचं, एवढे युनिट महिन्याला. तर हे 27 युनिट पर माणशी असे समजा, मी असं म्हटलं की 1000 किंवा 10,000 लोक हे वीज वापरतायत. 10,000 घर आहेत, त्यात 27 युनिट पर डे या हिशोबाने वीज वापरली जाते. तर या एका ग्रॅम वस्तुमानाच्या ऊर्जेचा वापर 781 वर्ष या सर्व घरांना करता येईल, इतकी ऊर्जा त्यातनं निघते. म्हणून न्यूक्लिअर एनर्जी महत्वाची. न्यूक्लिअर एनर्जी मध्ये 1 किलो वापरलं गेलं वगैरे, 1 किलो मासचं रूपांतर झालं असं होत नाही. आधी आणि नंतर म्हणजे फार थोडा फरक असतो, पण ती ऊर्जा आपल्याला 500 मेगावॅट किंवा 1 गिगावॅटचं केंद्र, विद्युत केंद्र, आण्विक विद्युत केंद्र हे न्यूक्लिअर पॉवर प्लांट आपल्याला देऊ शकतं. अशी ही न्यूक्लिअर ऊर्जा. आणि असे त्याचे काही वैशिष्ट्य किंवा काही प्रॉपर्टीज, याच्या अनेक वेगळ्या प्रॉपर्टीज जे आहेत त्या थोड्याशा समजायला कठीण आहेत. कुठलाही त्याचा उपयोग जर बघितला तर या प्रत्येक उपयोगात एक प्रॉपर्टी न वापरता यातल्या 2-3 प्रॉपर्टीज एकत्रितपणे वापरण्याची पद्धत आपल्या मेंदूनी निर्माण केलेली आहे. आणि त्याचा उपयोग करून आपण त्याचे अनेक ऍप्लिकेशन बघतो. मगाशी आपण बघितलं तसं आयोडीन असलं पाहिजे, ते रेडिओ ऍक्टिव्ह केलं पाहिजे, ते त्याचं किरणोत्सर्जन होतं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन बदलतं, त्याचं हाफ लाईफ कमी असतं. या 3-4 प्रॉपर्टीज वापरून तो उपयोग ठरलेला आहे. असे अनेक उपयोग आहेत. प्रत्येक उपयोगात याच्या 3-4 प्रॉपर्टीज वापरल्या जातात आणि ह्याच्या व्यतिरिक्तही ज्या काही आहेत त्या. आणि त्या काय आहेत आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला डायरेक्टली त्या दिसत नाहीत, पण त्या अतिशय उपयोगात ठाण आहेत, त्या समजल्या पाहिजेत. मी जे काय तुम्हाला आज सांगितलं ते एखाद वेळेस तुम्हाला परत ऐकायला लागेल, कारण या संकल्पना थोड्या वेगळ्या आणि कठीण आहेत. त्या समजून घ्या, म्हणजे मग रेडिओ ऍक्टिव्हिटीचे उपयोग कसे आहेत हेही लक्षात येईल. आपल्या मित्रपरिचितांना सांगा, या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, त्यामुळे बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला लेक्चर्स कधी आहेत तेही समजेल आणि ह्याचे उपयोग काय आहेत हेही आपल्याला लक्षात घेता येईल. ह्याच्या उपयोगांबद्दल बोललं पाहिजे. आणखीन बॉम्ब्स कसे तयार केले जातात किंवा रेडिओ ऍक्टिव्हिटी वापरून न्यूक्लिअर एनर्जी कशी निर्माण केली जाते, या सर्व गोष्टी आपल्याला शिकल्या पाहिजेत. काही कल्पना तर असली पाहिजे. त्याच्यासाठी आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.